माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की। या मंचावर उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे आवडते नेते जे कार्यकर्त्यावर हृदयापासून प्रेम करतात, विकासातली गरुड झेप अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये चर्चा होते, देशातले उद्योगपती रतन टाटा सुद्धा ज्यांचं भरभरून कौतुक करतात, जे महाराष्ट्राचे विदर्भाचे आमच्यासाठी अभिमान वाटावा असे नेते आहे, असे आदरणीय देशाचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय श्री अण्णासाहेब पार्वेकरजी, वणी विधानसभेचे कप्तान आमदार आमचे मित्र श्री संजीव रेड्डी भूतकुलवारजी, अर्धी मूछ उडवण्याची प्रतिज्ञा घेणार आहे, अर्धी संजीव रेड्डीसाठी ठेव, म्हणजे मग या विभागाचे आमदार आमचे अतिशय निकटचे मित्र संदीप धुर्वेजी, अतिशय सौजन्यशीलतेने सर्वांशी वागणारे आमचे आमदार ॲडव्होकेट निलय नाईकजी, पुसद विभागाचं नाईक परिवाराचं वारसा चालवणारं नेतृत्व आमदार इंद्रनील नाईकजी, श्री जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हाध्यक्ष महादेव सुपारेजी, राष्ट्रवादीचे नेते वसंतराव घुईखेडकरजी, ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळेजी, आनंद वैद्यजी, सुरेश डहाकेजी, किशन राठोडजी, लोकसभा विस्तारक रवी बेगुरकरजी, शहर अध्यक्ष किशोर देशट्टीवारजी, शिवसेनेचे नेते डॉक्टर विष्णू कांडेजी, आमचे मित्र शिवसेनेचे नेते विनोद मोहितकरजी, युतीचे सर्व आदरणीय नेते पदाधिकारी, या ठिकाणी ज्यांनी पक्ष प्रवेश केला असे गजानन बेजंकीवार, सोनू बोरगे व इथं उपस्थित माझ्या सर्व महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित या विभागातील सर्व आदरणीय मान्यवर नेते पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू भगिनींनो, मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की माननीय गडकरीजींशी संभाषण आणि संवाद करण्यासाठी, त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलात। मी मनापासून धन्यवाद देताना मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, आपल्या सर्वांचं मा जगदंबेनी कल्याण करावं, भरभरून सुख द्यावं, समाधान द्यावं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या। खरं तर आजचा दिवस असा योगायोग आहे की 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। मी तर 18 वर्षाचा कार्यकर्ता होतो। मीही मुंबईच्या बांद्रा रेकग्निशन मध्ये त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित होतो। भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, अंधेरा सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा और कमल खिलेगा। हे कमल म्हणजे एक चिन्ह नव्हतं, तो एक संकल्प होता वैभवाचा, तो संकल्प होता विकासाचा, तो संकल्प होता गरिबीच्या निर्मूलनाचा, तो संकल्प होता हम सब एक है या भावनेने देशाच्या प्रगतीचा,
तो संकल्प होता हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, कहां से आई ये काँग्रेस आई, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववादावर शेवटच्या पंक्तीवर बसलेल्या व्यक्तीच्याही ताटात विकास यावा, शेवटच्या पंक्तीत बसलेला व्यक्ती मुख्य प्रवाहात यावा, या संकल्पासाठी अंधेरा छटेगा कमल खिलेगा ही घोषणा झाली. आणि मी नशीबवान आहे की आज या स्थापना दिनानिमित्त मी तुम्हाला हृदयापासून मनापासून शुभकामना देताना हा या देशात आजच्या दिवशीचा असा एक योगायोग आहे की माननीय नितीनजी राष्ट्रीय अध्यक्ष होते, मी प्रदेश अध्यक्ष होतो. स्थापना दिनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष आम्ही दोघेही माझी एकाच मंचावर एकाच सोफा सेटवर बसून आपल्या सर्वांशी संवाद साधतोय. मी या ठिकाणी श्री गजानन बेजंकीवार, सोनू बोर्रेले यांचंही या पक्षामध्ये स्वागत करेन. मी या दोघांनाही निश्चितपणे सांगेल की भारतीय जनता पक्ष पक्ष नाही, हा एक परिवार आहे. या परिवारामध्ये कदाचित रक्ताचं नातं नसेल पण प्रेमाचं नातं मात्र निश्चित आहे. कदाचित एक आम्ही सर्वजण एका जातीचे नसू पण आमचं गोत्र मात्र भारत माता आहे की या देशासाठी सदैव तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे ना रहे या भावनेने आम्ही काम करतो. आणि हे मी स्वतः अनुभवलं आहे. एक नितीन गडकरी सारखा नेता, खरं तर परवाच मगा घाटंजीच्या कार्यक्रमात पारवेकर साहेब हे भरभरून नितीनजीचं कौतुक करत होते. ते म्हणाले की मी जेव्हा पक्षातही नव्हतो तेव्हा मला सर्वात जास्त हृदयाच्या निकटचा नेता जर कोणी असेल तर तो गडकरी आहे. आणि फक्त हे पारवेकर मुनगंटीवार म्हणत नाही, आज या देशाचे लाखो कार्यकर्ते जेव्हाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हातात या देशाला परम वैभवावर नेण्याचा संकल्पाचा झेंडा घेतात, तुम्ही आम्ही सौभाग्यशाली आहोत की असा नेता आम्हाला लाभला की जो पाण्याला हात लावतो तर जगातलं सर्वात प्रसिद्ध फुटाला फाउंटन तिथं तयार होतं. मातीला हात लावला तर हजारो किलोमीटरचे एक्सप्रेस सुपरवे तयार होतात. पाण्याला हात लावला की वॉटर वे तयार होतात. पहाडाला हात लावला तर जगातलं जगप्रसिद्ध टनेल तयार होतं. असा परिस आहे आमचा नेता की कार्यकर्त्याला हात लावला तर त्याचा नेता तयार होतो. ही क्षमता असणारा नेता आज इथं आला. आणि मला कौतुक यासाठी आहे, खरं तर गडकरी स्वतः उमेदवार आहे. 19 एप्रिलला त्यांचीही निवडणूक आहे. अनेक चित्र विचित्र दृष्ट बुद्धीचे मायावी रूप घेणारे नेते गडकरी पराभूत व्हावे यासाठी मनामध्ये रोज प्रार्थना करतात. पण वेड्यांनो, दृष्टबुद्धीच्या नेत्यांनो, ही तुमची प्रार्थना देव कधी स्वीकारू शकत नाही. कारण हा असा नेता आहे ज्यांनी हजारो हजारो लोकांच्या आयुष्यात अंधार दूर करत कधी आरोग्याचा प्रकाश निर्माण केला, कधी रोजगाराचा प्रकाश निर्माण केला, कधी प्रगतीचा प्रकाश निर्माण केला. मी माननीय नितीनजींना धन्यवाद देतो की या स्थापना दिनाच्या निमित्ताने तुम्ही पांढरकवडा येथे उपस्थित झालाय आणि माननीय गडकरी आज आपल्याशी संवाद संबोधन करणार आहे. हे खरं आहे की या लोकसभेचा उमेदवार म्हणून विश्वगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींनी मला आग्रहपूर्वक तिकीट दिलं. माननीय गडकरी तर माझ्यासाठी मोठ्या बंधूप्रमाणे आहे. गडकरींचं माझ्यावर प्रचंड प्रचंड ऋण आहे. पण आज जेव्हा गडकरी आले तेव्हा मी विश्वासाने सांगू शकतो, जर या विभागातील जनतेने फक्त स्वतःचं मत देऊन नव्हे इतरांना प्रोत्साहित करून या लोकसभेत महायुतीच्या नेत्यांसोबत महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं तर मी विश्वासाने सांगतो, गडकरीच्या डिक्शनरीमध्ये नेपोलियन सारखा, एन फॉर नेपोलियन सारखा असंभव शब्द नाही.
एन फॉर नेपोलियन असेल, एन फॉर नितीनजी असेल, एन फॉर न्यूटन असेल आणि एन फॉर नरेंद्र मोदी असेल, हे सर्व दिव्य दृष्टी, दूरदृष्टी, दीर्घदृष्टी घेऊन काम करतात. मी तुम्हाला विश्वास देतो की या चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेत गए जेवढे हायवेज बाकी आहे, जेवढे आरओबीज बाकी आहे, जेवढे अंडरपास बाकी आहे, 25 वर्ष थांबायची आवश्यकता नाही. माझा गडकरीच्याही तिजोरीवर तेवढाच हक्क आहे जेवढा गडकरींचा असेल. हे सारे बांधून पूर्ण करण्यासाठी मी गडकरींच्या पाठीशी तेरा पीछा ना मैं छोडूंगा सोनिये असं मनात सर्व काम मी पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी कधी बनवाबनवीचं राजकारण केलं नाही, मी कधी जातीपाती धर्माचं राजकारण केलं नाही आणि कधी मी स्वार्थाचंही राजकारण केलं. मला आठवतं की मी फक्त मा जगदंबेच्या दर्शनाला आलो, माझा मतदारसंघ नव्हता आणि तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की मी लोकसभा लढावी. पण माहीत नाही त्या नवीन संसद भवनाचे दरवाजे माझ्या मतदारसंघातून मी लाकूड सागवान देऊन पाठवले. मग कधी वाटलं नाही की त्या दरवाज्यातून मगाही जावं लागेल. मी दरवाजे देताना मनात विचार केला की गडकरी साहेबांचा प्रवास सुखाचा व्हावा, पण आज त्याच दरवाज्यातून मगाही जावं लागतंय हे मात्र निश्चितपणे आहे. पण मी जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी तुम्हाला हे आवाहन करायसाठी आलो आहे की जात ही आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत रोटी व्यवहार करायचा असेल तर आपण जात मानतो, पण सार्वजनिक जीवनामध्ये कधी जात नसते. जर एखादा पेशंट असेल तर डॉक्टरची जात पाहून तो आरोग्य तपासणी करत नाही. रक्त तपासायचं असेल तर पॅथॉलॉजिस्ट माझ्याच जातीचा असेल तर तो रक्त तपासायला जात नाही. विद्यार्थी शिक्षक माझ्या जातीचा असेल तर त्या शिक्षकाकडून मी शिकेन, अन्यथा अंगठा बहादर राहील असंही कोणी म्हणत नाही. आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये जात ही उंबरठ्याच्या आत आहे, पण काही लोक स्वार्थापोटी जातीला निवडणुकीचा केंद्र बिंदू बनवण्याचा प्रयत्न करताय. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, अरे एका जातीसाठी उमेदवारी असेल तर बाकी जातींनी कोणाकडे पाहायचं? त्यांचे प्रश्न कोण सोडवेल? मी विश्वास देतो, माळी असेल, तेली असेल, मुस्लिम समाज असेल, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, नवे कुणबी समाज असेल, आदिवासी समाज असेल, कोणताही समाज असेल, सोनार असेल, शिंपी असेल, नावी असेल, छोट्यातला छोटा समाज असेल, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो त्या जातीचा खासदार त्या जातीसाठी जेवढं विकासाचं काम करेल त्याच्यापेक्षा 10 पट काम मी जास्त त्या जातीसाठी करेल, हा विश्वासही मी देतो. ही लढाई माफिया राज विरुद्ध विकासाची आहे. ही लढाई देशाच्या विकासाची आहे. ही लढाई या पांढरकवळा, घाटंजी, आर्णी विधानसभेच्या क्षेत्रातला विकास करण्यासाठी आहे. मी विश्वासाने सांगतो की या ठिकाणी MIDC आणि तीही ॲग्रो बेस MIDC करण्यासाठी मी जीवाची बाजी लावेन. मगाही भगवान महादेवाचा आशीर्वाद आहे आणि सोबत नितीनजीचं मार्गदर्शन आणि ऊर्जा आहे. मी विश्वासाने सांगतो, मी जिथं हात टाकतो तिथं यश येतं. मी निवडणुकीमध्ये नेहमी विकासावर मत मागितले. मी माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आवाहन करतो की तुम्हीही विकासावर मत मागा. तुम्ही खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने मत मागू नका. अरे समाजामध्ये प्रेम आहे, आस्था आहे, आपुलकी आहे, त्यामध्ये जहर टाकू नका. हा जहराचा एक थेंब या 21व्या शतकामध्ये कारण नसताना मनामध्ये मनभेद निर्माण करेल, जाती जातीचं विष निर्माण करेल. आपण विकासावर निवडणूक लढवूया. जर मग कोणी विचारलं तर मी शेकडो कामं सांगू शकतो. हा, मी देशातली उत्तम वन अकादमी केली, मी देशातलं उत्तम मेडिकल कॉलेज केलं, मी देशातलं जे वाराणसीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल माननीय पंतप्रधानाच्या मतदारसंघात झालं ते NM नंतर, नरेंद्र मोदी नंतर SM च्या मतदारसंघात होते.
मी देशातलं सुंदर बॉटनिकल गार्डन केलं, मी देशातली उत्तम सैनिक शाळा केली, मी SNDT युनिव्हर्सिटीचं 600 कोटीचं केंद्र केलं. देशाच्या केंद्र सरकारकडून 100 बेडेड राज्य कामगार आणि केंद्र कामगार विभागाकडून 100 बेडेड हॉस्पिटल केलं. मी अनेक लायब्ररीज केल्या. महाराष्ट्रामध्ये सिंथेटिक ट्रॅक असतील, मुंबई पुण्याला असतील, नाशिक कोल्हापूरला असेल, पण चंद्रपूर जिल्हा एक मात्र आहे जिथं 3 स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहे, जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. मी आदिवासी बांधवांसाठी वसतिगृह केली. मी त्या ठिकाणी मुलींसाठी कॉलेज केलं, मुलींसाठी शिक्षण संस्था केली, गोंडवाना विद्यापीठ निर्माण केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नाम विस्तार केला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा नाम विस्तार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशजांना जर कोणी न्याय दिला असेल तर देशात ते सौभाग्य मला एक मात्र लाभलं. अमरावतीच्या वैराग्य मूर्ती गाडगे बाबाचं नाव दिलं. चिचडोह प्रकल्प पूर्ण केला, पळसगाव आंबडी प्रकल्प पूर्ण केला, मी शिवनी चोर प्रकल्प पूर्ण केला, मी चिंचाळा प्रकल्प पूर्ण केला, भेंडाळा प्रकल्प 90% पूर्ण झाला, दिंडोरा प्रकल्प पूर्ण केला. एक मोठी यादी हे सिंचन क्षेत्रामध्ये मी केली. आरोग्य क्षेत्रामध्ये जे कुठं झालं नसेल ते करण्याचा मी प्रयत्न केला. मी विश्वासाने सांगतो, अब अगर आपकी साथ हो तो पांढरकवडा आर्णी वनी विधानसभेतही हा विकासाचा झंझावात हा मी आपल्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करत असताना विश्वास देतो, केंद्र सरकारमध्ये गडकरी सारखे नेते, मला मोठ्या बंधूप्रमाणे प्रेम करणारे नेते, प्रचंड अनुभव आहे, राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहे. केंद्राच्या तर योजना येतीलच, पण राज्यात माझाही अनुभव आहे. मगाही राज्यामध्ये 5 वर्ष 17 दिवस अर्थमंत्री म्हणून काम करता आलं. मी विश्वासाने सांगतो, माझा कोड नंबर पाठ आहे. राज्याचे ही पैसे या मतदारसंघाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने आणल्याशिवाय मी राहणार नाही, हाही विश्वास देतो. या ठिकाणी कापूस आहे, सोयाबीन आहे, या कापसावर प्रक्रिया उद्योग होईल आणि नुसतं प्रक्रिया उद्योग होणार नाही. मला जाणीव आहे की गडकरी राजकीय नेतेच नाही आहे. 99% समाजकारण, कृषी कारण आणि 1% राजकारण असणारा नेता आहे. गाडीत बसा, त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसा, सदैव डोक्यामध्ये एकच विचार असतो, इथं सिंचन झालं पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यापासून आपण फ्युएल तयार केलं पाहिजे, नवीन नवीन पीक पद्धती आणली पाहिजे. अरे ज्या कार्यकर्त्याचा नेता गडकरी असेल तर मी निश्चितपणे सांगतो की विहिरीत पाणी आहे तर पंपातून विकासाचं पाणी हे मी पांढरकवडा आर्णी मतदारसंघात निश्चितपणे आणल्याशिवाय राहणार नाही. पण या विकासाच्या गाडीला पंक्चर करू नका. तुमची चूक तुम्हाला भोगावी लागेल. माझी अडचण नाही आहे ना, मी निवडून आलो तो 4 फुटांनी माझी उंची वाढेल, पण विकासाची उंची 4 फुटांनी वाढेल. माझं तर गेल्या 5 वर्षात 8 किलो वजन कमी झालं. खासदार झालो तुमच्या आशीर्वादाने तर माझं वजन वाढणार नाही, अजून कमी होईल, पण विकासाचं वजन एवढं वाढवीन की या देशामधला कोणताही व्यक्ती या आर्णी पांढरकवडा वनी मतदारसंघाचा विकास पाहण्यासाठी निश्चित येईल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही माझा आग्रह आहे. कदाचित थोडासा काही अडचणी यावर्षी निर्माण झाल्या, मी मान्य करतो. सोयाबीनचा भाव कमी झाला, शेतकरी हृदयापासून मागणी करत होते. आपण भावांतर योजना आणली, पण मी विश्वास देतो हे दृष्ट चक्र एकदाच स्थायी संपवायचं असेल तर मधभूल कमल का फूल. आपण कमळाच्या फुगाच्या मागे उभं राहून कापूस असेल, सोयाबीन असेल, इथं प्रोसेसिंग युनिट काढू. गडकरीजी सोबत आहे, साक्षी गाय, आणि निश्चितपणे कापूस सोयाबीनच्या आधारावर पांढरकवडा क्षेत्राची इकॉनॉमी, आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी आपण निश्चितपणे निर्णय करू, हाही विश्वास मी देतो आहे. आणि शेवटी एवढंच सांगेन, प्रश्न तुमचा आहे, माझा नाही आहे. मी तर नेहमी क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में हा विषय करत आलो. पहिल्यांदा जेव्हा
16 मार्च 1995 गा निवडून आलो तेव्हाही मी सांगितलं, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. जेही करायचं ते भारत मातेच्या चरणी अर्पण करायचं आणि ईश्वराच्या अंश असणाऱ्या मतदाराचा प्रसाद गोड असेल, कडू असेल, तुरट असेल, खारट असेल, जोही आहे तो स्वीकारायचा. प्रश्न माझा नाही, तुमचा आहे. आणि तुम्ही जर माझ्या पाठीशी माननीय गडकरीजी, माननीय मोदीजींच्या या अबकी बार 400 पार मध्ये आशीर्वाद दिला, श्री पार्वेकरजी, धुर्वेजी, संजीव रेड्डी यांच्या प्रयत्नाला साथ दिली, सहकार्य दिलं, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सोमवार ते रविवार तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल. सुधीर मुनगंटीवार. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.